चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधरो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वाटणे अति भाविका प्रथम नमन करगणनाथ मा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा षष्टंगे आता दंडवत दुसरी बंधू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोत दिन तया मादरंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हरिज्ञान विठ्ठल नाम उच्चारत तया मादरंडवत आता मुरंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या मासे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोपड्या बोला ज्ञानण्या पुल्या बाळ चालवे सकळा नामान विठ्ठल विठ्ठल हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्च यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देही अखंड दिविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे तरी पण सांगणेही वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया न्यायानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी घडून आलेला हा दिव्य आणि भव्येश्वरी संपन्न सोहळा भागवा भागविनय काटकसर नाही उत्कृष्ट असं मंडप डेकोरेशन आणि आमच्या आवडीची साऊंड सिस्टीम इथं आल्यावर वाटलं नाही मी हिवरे खोडत आलो पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं मी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो इतकं उत्कृष्ट नियोजन गावकऱ्यांनी केलं भागवा भागविनय काटकसर नाही तंतोतंत एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं ऐश्वर्यात लावावं तेवढ्यात थाटात आपण हा सप्ताह करता म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळीला मी धन्यवाद देतोच पण गावकरी मंडळींच्या निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही गावकऱ्याच्या तर्फे मी धन्यवाद देतो विठ्ठल 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 आणि मला कीर्तनाचं निमंत्रण ज्यांच्याकडून गावातून मिळालं आदरणीय बाबाजी वसंत खोकराळे यांनी ते पुण्याचे आंबेठाणचे एकनाथ दादा पवार त्यांच्याकडून यांनी यूट्यूबला ही कीर्तनांची गेल्या वर्षी पण इच्छा होती पण ते योगायोग आता आला नाही का आणि आमच्या बाबाजीने खोकराळे यांनी त्यांच्या वतीने हे मला कीर्तनाचं निमंत्रण दिलं त्यांच्यामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी कोणती पदवी द्यावं डोकं चलत नाही सर्व बडे बडे मंडळी एकदा जोरदार टाळ्या वाजवाय मंडळी करता बघा
ज्यांच्या मुखारविंदातून आपण गोड अशी चाल ऐकली ते वारकरी भूषण भागवत महाराज खांडे तुम्हालाही नमस्कार. दुसरे गायनाचार्य परमार्थ श्री हनुमानजी महाराज जगताप तुम्हालाही नमस्कार. गोड असे मृदंगाचार्य गोपालजी बाबा पानसरे तुम्हालाही नमस्कार. आणखी गावातले काही भजरी मंडळी असतील, छोटे छोटे टाळकरी असतील, विणेकरी, भालदार, चोपदार, प्रत्येकाचे जरी नावं जरी शक्य नसले तरी प्रत्येकाच्या वैयक्तिक एक एकदा वंदन केल्यापेक्षा मस्तके हे पायावरे मस्तक हे पायावरे या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संता हे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. पण आता मीच शुकाचार्याने आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. इतका उशीर मी करणार नाही का. आणि माझा परिचय तर सगळ्यांनाच माहिती आहे. माणसं युट्यूबलाही कीर्तनं चालत असतात आणि टीव्हीलाही माणसाने माझे पारा 222 वेळेस सगळ्या चॅनलला कीर्तन आले. पण मी माझा परिचय सांगत असतो ऐकण्यासारखा आहे बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आप स्वरात. हे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं भगवंताच्या दरबारात. नाहीतर येसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात किंवा काढसाल गावानं वरात. पण ज्ञानोबारायांच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जर का कीर्तन पटत असल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोरा सोरात. विठ्ठल आणि आमच्या बाबाजी वसंतराव खोकराळे यांच्याकडून ही तुमची माझी ही पहिलीच झाली भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट. म्हणून अभंगावर येतो थेट. विठ्ठल 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 विठ्ठल. उपस्थित गावातले काही मान्यवर असतील सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. ज्यांच्याकडे आम्ही आता गेल्या ज्यांच्याकडे गेलो आमचे आदरणीय डॉक्टर संतोषराव गंगारामजी वायाळ, त्यांच्याकडे चालवून इकडे त्यांचे बंधू इकडे आम्हाला घेऊन आले नाही का. उत्कृष्ट त्यांचा हा परिवार. आणि इथं गावात आल्याबरोबर नाही का पुणे तिथे काय होणे नाही का. संस्कारानं श्रीमंत असणारा पुणे जिल्हा आहे नाही का. नाही का पुणे जिल्हा हा संस्कृतीचं माहेर घर, भाषेचं माहेर घर नाही का. म्हणजे पूर्वी शुद्ध बोलायचं तर ते पुणेकरांनीच बोलायचं, बरोबर आहे का नाही. आणि मग पुण्यातली भाषा ही सगळीकडे प्रसिद्ध होती. म्हणून मी ज्या संस्थेमध्ये शिकायला होतो, आता विनोदाचा भाग तुम्हाला सहज बोलता आला म्हणून सांगतो बघा. माझे गुरुजी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, त्यांची संस्था आंबेजोगाईपाशी होळगाव आहे, वारकरी शिक्षण संस्था. तिथे 150 विद्यार्थी होते, सगळ्या मराठवाड्यातले विद्यार्थी, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातले. आणि मग तिकडची गावठी मराठी भाषा, आता आम्ही मराठवाड्यातलेच. तिकडं लातूरला गेले की आलाव गेलाव खाल्लाव पेल्लाव नाही का, ते भाषा तिकडची. तिकडे नांदेडला गे आल्या गेल्या, हे म्हणजे सगळा मिक्स कार्यक्रम होता बरं का. म्हणून आमच्या गुरुजींनी काय केलं, त्या 150 मुलांमध्ये 25 ते 30 मुलं भोर तालुक्यातले आणले. कशा करता आणले की या मराठवाड्यातल्या मुलांची भाषा सुधारावी, स्वच्छ यावी. पण परिणाम असा झाला, आमची तर सुधारली नाही, आमच्यामुळे ते बिघडले.
बरं का. म्हणून हे पुणे जिल्हा बरं का स्वच्छ भाषा, स्वच्छ निर्मळांत म्हणे नका. ज्ञानोबारायांनी उगाच इथं अवतार घेतला नाही. अरे जगद्गुरु तुकोबार आहे, पंचवेद निर्माते. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी राजे सुद्धा याच भूमीमध्ये जन्माला आले बघा. म्हणून असा संस्कारानं श्रीमंत असणारा पुणे जिल्हा आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा संस्कारानं श्रीमंत असणारा जिल्ह्यामध्ये हे माझा योगायोगाने कीर्तनाचा योग. आणि इथं मी आलो होतो किती 7-8 वर्ष झाले बघा. ते साऊंड सिस्टीम आपला विजय नाही का, ते आळंदी यांनी माझ्या भरपूर साऊंड ठिकाणी यांचं सिस्टीम माझ्या कीर्तनाला भरपूर वेळेस. 8-10 वर्षापूर्वी मी तुमच्या गावात आलो होतो. म्हणजे मी त्यावेळेस म्हणलो होतो 10 वर्षापूर्वी मी की पुन्हा येईल, त्यामुळे मी आलो नाही का. ते नंतर म्हणले, पण मी त्यावेळेस म्हणलो होतो. म्हणजे माझं वाक्य त्यांनी चोरलं. विठ्ठल 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 विठ्ठल. उत्कृष्ट असा पुणे जिल्हानं. आणि योगा आम्ही 12 पुणे महाराज मंडळीवरच नाही तर या वारकरी संप्रदायावर पुणे जिल्ह्याचे जेवढे उपकार आहेत ते बाकीच्या जिल्ह्याचे नाही का. नाही का किती मोठा श्रीमंत किती मोठा कीर्तनकार विद्वान असू द्या, त्याला आळंदीतून शिकून जावं लागतं. आणि आळंदीत शिकायला आला की त्याला मधुकही मागे लागते. आमचे गुरुजी आम्हाला पाठामध्ये गुरुवारी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आळंदीला ज्यांच्याकडे होतो ते म्हणायचे, तुम्ही जर पुणे जिल्ह्याची मधुकरी खाऊन जर तुम्ही अभ्यास केला नाही तर त्यांच्या दारात तुम्हाला बैल होऊन फेडावं लागल बरं का. पण मी म्हणतो पुणे जिल्ह्यात नाही का बैल होऊन फेडलं तरी भाग्य लागतं त्या बैलाला. कारण पुणे संस्कार अरे बैलावर फुलं उधळणारा पुणे जिल्हा आहे नाही का. नाहीतर काही ते दिल्लीला कायदा करतात, गाय बैल हा जंगली प्राणी. अरे लेका बैमाना तू पुणे जिल्ह्यात जन्म घे. मग गायीवर आणि बैलावर किती प्रेम करणारे माणसं पुणे जिल्ह्यात. शर्यतीमध्ये नंबर आला तर हेलिकॉप्टरनं फुलं उधळणारा हा पुणे जिल्हा आहे. म्हणून लाडे जे लेकराला खाऊ घालत नाही ते बैलाला खाऊ घालतात. आता मग आम्ही डॉक्टर साहेबांकडे ते फोटो बघितले नाही का, रथाचे माऊलीचे तुकोबारायाचे. काय भाग्य आपल्या गावाचं तुमचं जिल्ह्याचं. म्हणून बरं का येथे विचार केला तर आळंदीच्या या पंचकोशीत येथे देव येऊनी होती पक्षी. देव जर पक्षी होता तर माणसं काय तुम्ही देवाच्या प्रकारे आहात. पण माणसाने तसं देवासारखं राहणं गरजेचं आहे. आणि अशा या भक्तिमय जिल्ह्यामध्ये म्हणून मी अभंगच निवडला. हेची थोर भक्ती आवडते देवा. जी पुणे जिल्ह्यातली भक्ती आहे ना तितकी भक्ती कीर्तन कुठं होत नाही दादा. हेची थोर भक्ती आवडते देवा, कोण संकल्पावी माया संसाराची. भक्तीचा जर विचारच केला तर असा एकही जीव जन्माला आला नाही, मनुष्य देह असा एकही माणूस जन्माला आला नाही की जो भक्ती करत नाही. असा माणूसच जन्माला ना. भक्तीचे प्रकार वेगवेगळे असतील, प्रत्येकाच्या आवडीचे देव वेगवेगळे असतील, पण भक्ती करतच नाही असा माणूस तिथे जन्माला आला नाही. प्रत्येकाच्या आवडीचे देव आहेत. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आला की विठ्ठलाचे, गुरुवार आला की साईबाबा मावळे, असे प्रत्येक वाराने. शुक्रवार आला की संतोषी माता, शनिवार आला की हनुमंतराय, असे प्रत्येक दिवसाचे देव. पण असा भक्ती करत नाही. देव वेगवेगळे वाटून घेतले असतील पण भक्ती प्रत्येक जण इथे आलेला भक्ती करतो. आणि मी तर म्हणतो या सध्याच्या या 2 वर्षामध्ये संबंध महाराष्ट्रामध्येच, महाराष्ट्राच्या बाहेर काय माहित नाही वगैरे का मग पाहण्यात काय अर्थ आहे नाही का. या महाराष्ट्रामध्ये सध्या 2 देव चांगले फेमस झाले म्हणजे देव सगळेच फेमस आहेत. पण हे जर श्रेय जर कोणाला द्यावं लागल
तर दोघाला कुणाला, एक बागेश्वर महाराज आणि एक प्रदीपजी महाराज मिश्रा, त्या जोरदार त्यांच्याकरता टाळ्या वाजवा बघा. तुम्ही म्हणसाल त्यांनी तुम्हाला काही दक्षिणा वगैरे दिली का? त्यांचं मी आणखी त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही, पण खऱ्याला खरं म्हणावं की नाही, बरोबर आहे की नाही, माझंच खरं कसं म्हणायचं आहे मला नाही का. प्रदीपजी महाराज मिश्रांनी बघा, ज्या महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्री शिवाय कोणी डुंकून बघत नव्हतं, त्या महादेवाला रात्रंदिवस या माता माऊल्या महादेवाचं अखंड भक्ती करतात. आणि हे बिचारे नाही का, कधी मारुतीच्या मंदिरात न जाणारे व्यक्ती पण त्या बागेश्वर बाबानं मारुतीच्या दर्शनाला लावले. ही भक्ती आहे बघा. पण भक्ती कोणत्याही देवाची करा, पण भक्ती करणं फार गरजेचं आहे. काळानुसार भक्ती बदलत गेली. कृते ध्येती विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरी कीर्तनात. कलियुगी माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, फायदा काय? तेने नारायण देईल भेटी. म्हणजे काळानुसार कृते ध्येते विष्णू, कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये ध्यानाला महत्व दिल्या गेलं. कृते ध्येती विष्णू त्रेतायाम यजतो मखे, त्रेतायुगामध्ये यज्ञाला महत्व दिल्या गेलं. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये पूजा अर्चा सेवेला महत्व दिल्या गेलं. तसं कलयुगात हरी कीर्तनात, कलियुगामध्ये हरी कीर्तनाला महत्व दिल्या गेलं. तसं प्रत्येक जण भक्ती करतो आणि भक्तीचे अनेक प्रकार आहेत बघा. नवविधा भक्ती सगळ्यांना पाठ आहे. श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन, ही 9 प्रकारची भक्ती. आणि प्रत्येक जण आपली वेगवेगळी भक्ती करत असतो नाही का. आणि प्रत्येक भक्त बघा, श्रवण म्हटलं की राजा परीक्षिती हे नाव बघा, सिक्का पडलेला बघा प्रत्येकाच्या नावात. श्रवण म्हटलं की राजा परीक्षिती, कीर्तन म्हटलं की शुकाचार्य, श्रवण कीर्तन स्मरण म्हटलं की प्रल्हादजी. श्रवण का प्रत्येक एक भक्ती एकाने वाटून घेतली म्हणून काहीच्या नावावर सिक्का पडला बघा. जसं आता मृदंग तर प्रत्येक जणच वाजवतात, पण प्रत्येक माणसाचा काही एखादा बोल, एखादी लग्गी म्हणा, एखादा ते फेमस असतो, तो त्याच व्यक्तीनं माणसं म्हणतात ते अहो ते गोपाल महाराज नाही का ते बोल वाजवतात, तो बोल म्हणजे त्यांचा काय 7-12 उतारावर आहे का द्यायचा ना, पण का तो त्यांच्या नावानं फेमस झाला का. जसं ते हनुमानजी महाराज असते आणि ते भागवत महाराज गोड अशी चाल म्हणतात. एखादी चाल नाही का त्यांच्या आवडीची, तिचा ठसा समाजावर उमटतो का, मग माणसं म्हणतात अहो ते आपल्या सप्त्यामध्ये गोपाल महाराजांनी का आपल्या भागवत महाराजांनी का चाल म्हटली, हनुमान म्हणजे ते त्यावर सिक्का पडला असतो. तसं प्रत्येक भक्तीवर प्रत्येकाचा सिक्का पडला आहे. जसं छत्र काही नाव घेतलं की आपोआप पुढचं नाव येतं बघा. छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज का, छत्रपती शिवाजीराज. धर्मवीर म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज. पुण्य श्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर. अनाथाची माय म्हटलं की सिंधुताई सपकाळ. हे नाव जोडल्या गेले बघा. तसं छत्रपती म्हटलं की शिवाजीराजे. छत्रपती शिवाजी राजांचा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज आहे का, सिंहासनाकडे ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळा थाटा संपन्न होतोय छत्रपती शिवाजी राजांचा, आणि छत्रपती शिवाजी राजे एक पाऊल टाकता सिंहासनाकडे. ब्राह्मणांच्या मंत्र घोषा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे पाऊल टाकता सिंहासनाकडे. पण झालं काय, पाऊल टाकल्याबरोबर छत्रपती शिवाजी राजांना एक मावळा आठवत होता. रे हे सिंहासन माझं एकट्याच नाही, माझे अनेक हिरे गमावल्या गेले याच्याकरता. शिवाजी राजांनी पाऊल टाकावा, जिवंत कुण नव्हतं, फक्त आठवणी होत्या. आवाज आला, काळजी नसावी राजे, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. कोण आठवला, तान्हाजी मालुसरे आठवले. पुढं पाऊल टाकला
तान्हाजी मालुसरेंच्या आठवणीनं छत्रपती शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. पुढं पाऊल टाकला. कुणी नव्हतं जिवंत, फक्त आठवणी येत होत्या. पाऊल टाकल्याबरोबर आवाज आला, काळजी नसावी राजे, या देहामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत हा बाजी खिंड सोडणार नाही. कोण? बाजी प्रभू देशपांडे आठवले. पुढं पाऊल टाकला. आवाज आला, काळजी नसावी राजे, तुमच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का राजे. कोण? शिवानाभी. छत्रपती शिवाजी राजांसारखा एक हुबेहूब मावळा होता आणि शिवाजी राजाच्या जाग्यावर तो मरण्याकरता जात होता, जगण्याकरता नाही. आणि शिवाजी राजांनी त्याला आपल्या स्वरूपात सजवलं त्याला आणि बघितलं. शिवाजी राजांनी त्यांचं स्वतःच रूप शिवा नाव्यामध्ये बघितलं. शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. बाप रे, हा तर माझ्यासारखा हुबेहूब दिसतो. मी छत्रपती आहे का हा छत्रपती आहे? शिवाजी राजे बेचैन झाले. पण अरे, एवढं जरी माझ्यासारखा हुबेहूब दिसत आहे, एवढं मी सजवलं, पण हा माझ्या बदल्यावर मरण्याकरता जात आहे, जगण्याकरता नाही. शिवाजी राजेच्या डोळ्याला घळघळ घळघळ अश्रू आले. पण झालं काय? शिवानाव्याचा चेहरा प्रसन्न होता. मग शिवाजी राजाने विचारलं, अरे माझ्या जाग्यावर तुला मरायला जायचंय, जगण्याकरता नाही, आणि तुझा चेहरा इतका प्रसन्न, आणि मी तर तुझ्याकरता रडतो. त्यावेळी शिवानाव्यानं उत्तर दिलेलं फार गोड आहे. त्यानं सांगितलं, राजे, मी आतापर्यंत असं ऐकलंय, माणसं मेल्यावर माणसं माणसाकरता रडतात. राजे, मी ऐकलंय, पण मी जिवंत असताना या महाराष्ट्राचा छत्रपती माझ्या करता रडतो. आणखी काय कमवायचंय राजे मी? असा नाही का शिवाजी राजांनी त्याला कवटाळून धरावं, घळघळ डोळ्याच्या अश्रूनं अभिषेक केला. अरे बाबा, तुमच्यासारखी इमानदार मावळे होते म्हणून मी छत्रपती झालो. कोणी नव्हतं जिवंत. पुढं पाऊल टाकला. आठवणी येत होत्या. पण एक व्यक्ती मळकटल्या कपड्यामध्ये सिंहासनाच्या डाव्या भागाला. कोण? मदारी मेहतर. बघितलं शिवाजी राजांनी. त्याला विचारलं, तू एकटा जिवंत आहेस बाबा? माझे अनेक हिरे गमावल्या गेले, तू एकटाच आहेस. बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. शिवा आपलं ते मदारी मेहतर आला. राजे, तुम्ही प्रसन्न आहात ना? फक्त मला एकच द्या. मदारी, तू जर म्हणशील तर माझं सिंहासन तुला मी आत्ताच प्रदान करतो. राजे, तेवढी लायकी नाही या मदारी मेहतराची. जवळ आला मदारी मेहतर आणि सांगितलं, राजे, तुम्ही प्रसन्न आहात ना? फक्त मला एकच द्या. काय? तुम्ही दररोज या सिंहासनावर बसायच्या अगोदर माझ्या फाटक्या उपरण्यानं तुमचं सिंहासन पुसण्याची संधी द्या राजे. आणखी मला काहीच पाहिजेत नाही. असे एक एक हिरा या नाही का आपल्या या भारत वर्षामध्ये जन्माला आला. उगाच छत्रपती शिवाजी राजांना म्हणत नाही छत्रपती, म्हणून म्हणावं लागतं बरं का. तर छत्रपती शिवाजी राजांचा विचार करा. म्हणून ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. आणि ज्याला स्त्री आईच म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. मला आनंद वाटला. छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतल्यावर तुम्ही टाळ्या वाजवल्या, मला आनंद वाटला. इतकंच नाही, शिवाजी राजाचं नाव घेतल्यावर टाळ्या तर वाजल्याच पाहिजेत, नव्हे तर आपल्या अंगावर काटा उभा राहायला पाहिजेत. आणि ज्याच्या अंगावर काटा उभा राहत नसल त्याचा सगळ्यांनी म्हणून काटा काढला पाहिजे. असं प्रत्येक जण भक्ती करतात. कुणी शिवाजी राजाची करल, कुणी ज्ञानोबा रायाची करल, पण भक्ती करत असे प्रत्येक जण भक्ती करतात. आणि आजचा दिवस कोणता आहे? संकष्ट चतुर्थी. त्या गणपतीवर काय बोलायचं महाराज? गणपती बाप्पावर अख्खं कीर्तन जरी केलं तरी कमीच आहे बरं का. पुणे जिल्ह्यात आहे कोणता देव नाही, अरे गणपती नाही का. विचार करा, गणपती बाप्पाचा जर विचार करा, कोणतंही कार्य करताना बघा, कोणतंही कार्य करताना गणपती बाप्पाचं स्मरण करावं लागतं. कोणतंही कार्य करा, मग तो कीर्तनकार असो की तमाशा मंडळ असो, शेतकरी असो की व्यापारी असो, कादंबर लिहिणार असो किंवा ज्ञानेश्वरी लिहिणार असो, ज्ञानियांचे राजे, योगियांची मावळी, साधकांचे मायबाप,
ग्रंथ प्राप्ती सुरुवात केली त्यावेळेस ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. ज्ञानोबांनी सुद्धा गणपती बाप्पाचं वर्णन केलंय बघा. प्रत्येकाने वर्णन केलंय. म्हणून विघ्नहर्ता देव गणपती आहे. म्हणून ज्या घरात गणपती आहे तिथं सर्कस आहे. कारण महादेवाचं वाहन नंदी आहे तर पार्वतीचा वाघ आहे. गणपतीचा उंदीर आहे तर कार्तिक स्वामीचा मोर आहे तर महादेवाच्या गळ्यात साप आहे. इथं वाहनाचं जुळत नाही. नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपलेला असतो. महादेवाच्या गळ्यातला साप गणपतीच्या उंदरावर टपलेला असतो. कार्तिक स्वामीचा मोर महादेवाच्या गळ्यातला सापावर टपलेला असतो. इथं वाहनाचं जुळत नाही. मांडीवर पार्वती तर डोक्यावर गंगा आहे. मस्तकात उष्णता आहे तर माथ्यावर शीतलता नाम चंद्र आहे. एवढे विरोधाभासी धर्म शिवाच्या घरात असताना घर सुरळीत का चाललं याचं कारण रिंग मास्टर गणपती आहे. सुख करता दुःख हरता. हे बघा आरती सगळ्यांनाच पाठ आहे पण आरतीचा अर्थ लय जणाला मिळ लागत नाही. हे इकडचं नाही सांगत मी, तिकडचं आमच्या हिंगोलीच्या पलीकडे सांगतो. आणखी 1 तास इथलं तर काहीच सांगणार नाही मी, पण उद्या सांगितल्याशिवाय राहणार नाही. ते आमच्या हिंगोलीकडलं सांगतो बघा. ते बरमुड्यावरचे ते 10-15 मुलं गणपती बाप्पाच्या त्या 11 दिवसाच्या उत्सवामध्ये गेले एका वारकऱ्याकडे. बाबा गणपतीची पावती फाडा. किती? 12,000. बापरे, GST लागली कळत नाही का तुम्हाला? बरं घे बाबा 12,000. बरं आरती पाठ आहे का? गणपती मंडळ एकमेकाकडे बघू लागलं. आरती म्हटल्यावर किती वर्ष झाले तुमच्या गणपती बाप्पाला? 12 वर्ष आणि आरती पाठ नाही. आरती कोण म्हणतं आरती पाठ नाही? एकमेकाच्या तोंडाकडे बघत होते. एकानं केली चालू आरती. सुख करता दुःख हरता. बस 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 बाळांनो, आरतीचा अर्थ एक म्हणलं कोण अर्थ येत नाही. यानं अर्थ नाही अर्थाचा अनर्थ केला. सुख करता, सुख करता म्हणजे सुखाची प्राप्ती करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा, बरोबर आहे. आता वार्ता विघ्नाची म्हणजे काय? वार्ता विघ्नाची म्हणजे नेमकं काय? तुमच्या घरी दररोज विघ्नाची वार्ता आणून देणारा. कोणी पडल का पाया गणपतीच्या? म्हणून आरती करताना कुठं थांबावं लागतं यालाही डोकं लागतंय. नाहीतर हल्ली ती कॅसेटीत आरती टाकतात. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती म्हणतो अरे बाबा थांब, तरी म्हणतो हो हो वार्ता. हो हो कुणी कोण आणलंय? म्हणून आरती करताना कुठं थांबावं लागतं? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुरवीवर थांबावं लागतं मग अर्थ निघतो. सुख करता म्हणजे सुखाची प्राप्ती करून देणारा. दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा. आणि वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे तुमच्या विघ्नाची वार्ता न उरू देणारा. त्यालाच म्हणावं गणपती. विठ्ठल 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 विठ्ठल. साहजिकच आता बरं का. आणि गणपती बाप्पाचं नाव घेतल्याच्या नंतर नाही का, मी म्हणलो छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज नाही का, तसं गणपती बाप्पा म्हटलं की मोरया. बरोबर आहे का नाही? आता आपल्या पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडमध्ये मोरया गोसाव्याची समाधी. गणपती बाप्पाची एकमेव एकनिष्ठ उपासक मोरया गोसावी. इतकी त्यांनी भक्ती केली गणपती बाप्पाची. गणपती बाप्पा प्रसन्न झाले. मोरया तुझ्यासारखी कलियुगात कोणी सेवा नाही केली बाबा. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय पाहिजे ते माग. गणपती बाप्पा तुम्ही प्रसन्न झालात ना, मला एकच द्या. काय? चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या नावासोबत माझं नाव जोडल्या जावं. तथास्तु म्हटले. पण त्यावेळेस पासून गणपती बाप्पा मोरया झाला. नाहीतर मोरया म्हणण्याची काहीच गरज नाही. मोरया गोसाव्याचं नाव गणपती बाप्पानं आपल्या नावासोबत जोडून घेतलं. त्यावेळेस पासून गणपती बाप्पा मोरया हे असे नाव बघा. विनाकारण बघा. आता माझा विशेष रामकथेचा असल्यामुळे थोडं सांगतो रामायण बघा. नाहीतर काही माणसं काय प्रश्न विचारते सांगता येत नाही. एक माझ्या चालू रामायणात उठलं, महाराज तुम्ही रामायण करता? हो बाबा, गुरुवारी ढोक महाराजच्या आशीर्वादाने जमतं मला. त्यांच्या जागेवर पण मी रामायण केलं. मग सांगा महाराज काय राम किती वाजता वनवासाला गेला? आता हे कोणत्या ग्रंथात आलं? म्हणलं तुम्ही रामायण करताना. मला एवढं हे पाठ नाही म्हणलं, येत नाही आपल्याला.
सोपं गणित म्हणले महाराज. राम 9.25 वनवासाला गेला. किती? 9.25. म्हणलं कोणत्या ग्रंथात आलं? ग्रंथ काय करता, फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हटला. उलट 9.25 जमलं म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता विशेष रामकथेच्या बघा. प्रभू राम नाही का, रामाचं काय नाव आहे? रामचंद्र. वास्तविक पाहता प्रभू रामचंद्र सूर्यवंशातले आहेत, पण चंद्राचं नाव नेमकं का देण्यात आलं? वास्तविक पाहता सूर्यवंशातला जन्म प्रभू रामाचा आहे. वास्तविक पाहता रामाचं नाव राम सूर्य पाहिजेत होतं. मग चंद्रवंशातला कृष्ण आहे आणि सूर्यवंशातला प्रभू रामचंद्र आहे. मग चंद्राचं नाव जोडल्या का गेलं? तर असं म्हणतात, ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा जन्म झाला, सूर्याच्या आनंदाला पारावर नाही, पण चंद्राचं तोंड उतरलं आणि प्रभू रामानं विचारलं, चंद्रा अरे तुझं का तोंड उतरलं? अहो देवा, माझी पण इच्छा होती माझ्या कुळामध्ये जन्म घ्यावा. काळजी करू नको चंद्रा, तुझ्या करता मी स्पेशल अवतार धारण करतो द्वापार युगामध्ये, कृष्ण अवतार. देवा तोपर्यंत मी वाट बघू, म्हणजे तात्पुरतं काय समाधान करा. तर प्रभू रामानं, हे बघ चंद्रा, जोपर्यंत मिळणारे माझं नाव आहे, माझं नाव घेतल्याच्या नंतर तुझं नाव पाठोपाठ कायम घेतल्या जाईल, म्हणून हा प्रभू रामचंद्र झाला. नाहीतर रामाचं चंद्राचं नाव वेल्डिंग होण्याचं काहीच कारण नाही. पण आपल्या भक्ताचं नाव आपल्या नावासोबत जोडून घेतलं. विठ्ठल 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 विठ्ठल. आपला फाटा कुठून फुटला? मोर्या गोसाव्याचं नाव गणपती बाप्पाने. आता गणपती सांगतो आजच्या दिवस नाही का, आज संकष्ट चतुर्थी योगायोगाने. नाहीतर बघा, नाहीतर विचार करा, गणपतीची ही नाही का ज्यावेळेस स्थापना कधीपासून झाली? सार्वजनिक गणेश उत्सव 1893 साली नाही का कुणी निर्माण केला? लोकमान्य टिळक. कोण लोकमान्य टिळक? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे नाही का कोण? ज्यांची व्यापकता होती. असं म्हणतात लोकमान्य टिळक ज्या वेळेस विद्यार्थी अवस्थेत असताना त्यांची फार व्यापकता होती. विद्यार्थी अवस्थेत असताना शाळेत गेल्यावर गुरुजींनी आपल्या देशाचा नकाशा काढला आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारलं, उठ रे बाळ, हा नकाशा कशाचा आहे? एकानं सांगितलं, गुरुजी हा नकाशा इंडियाचा आहे. गुरुजी बैस खाली, तू सांग. गुरुजी मी सांग. हा नकाशा भारताचा आहे. गुरुजी बैस खाली. तिसरं, हा नकाशा हिंदुस्थानचा आहे. गुरुजी बैस खाली. असं करता करता ज्यावेळेस लोकमान्य टिळक यांचा नंबर आला, बोला, त्यावेळेस लोकमान्य टिळक जाग्यावर थांबले नाही. ताड 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 गुरुजींपर्यंत पोहोचले, फळ्यापर्यंत पोहोचले. एक हात फळ्यावर टेकवला आणि दुसरा छातीवर टेकला. गुरुजी हा नकाशा माझ्या भारत देशाचा आहे. गुरुजी असं ज्यांची व्यापकता होती असे लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सव स्थापना केली. का? सगळा हिंदू समाज एकत्रित यावा या पवित्र हेतूने त्यांनी केलं नाही का. म्हणून विचार करण्या गणपती बाप्पा विघ्न हरता देव गणपती बाप्पा आहेत बघा. आणि माणसं म्हणतात ते काही काही नाही का, गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात, उंदीर का आहे? तर त्याचं कारण सांगतो बघा. ज्यावेळेस नाही का इंद्रदेवाच्या ज्यावेळेस सभेमध्ये इथे क्रोच नावाचा गंधर्व होता. त्याची लात वामदेवाला लागली. वामदेवाला लात लागल्याबरोबर त्याला राग आला. का रे मला लात मारतो का? मी तुला शाप देतो, उंदीर होशील. आता त्या क्रोच नावाच्या गंधर्वाला वामदेवानं शाप दिला, उंदीर होशील. तो उंदीर झाला, पण स्वभाव बदलतो का माणसाचा? स्वभाव बदलत नाही. किती कुठेही नेऊन घाला, स्वभाव बदलत नाही माणसाचा. तो उंदीर झाला पण स्वभाव नाही बदलला महाराज. तिथेही उड्या मारला उंदराच्या. अहो माणसाच्या अवतारात असताना ऐकलं नाही त्या लाता मारायचं नाही का. तसंच उड्या मारत होतं, पार त्रासून टाकलं. आणि मग इंद्रानं काय केलं, अरे याला ऋषीच्या आश्रमात टाका. आणि पराशर ऋषींच्या आश्रमात टाकलं. आता तिथं ते नीट राहील का? तिथंही नीट राहत नव्हतं महाराज. तिथंही धिंगाणा घातला त्यानं. मग काय केलं, पराशर ऋषींनी गणपती बाप्पाची प्रार्थना केली, गणपती बाप्पा
काही करा पण याच्या बुद्धीत काहीतरी बदल पाडा तुम्ही. आता किती काही केलं तरी नाही का, काही काहीचा स्वभाव मेला तरी स्वभाव जात नाही. गणपती नाही बघा, म्हणून ते उदाहरण असंच मी कीर्तनात ऐकलं बघा. एक असं काही गावाकडे काहीच करत नव्हतं आणि मग गावात आमच्यासारखे महाराज म्हणून राहिले, महाराज हे कोणत्याच कामाचं नाही, हे तुमच्या संगण्या. म्हणजे का आम्ही पण तसे नाहीत बरं का, सगळे म्हणजे जे कोणत्या कामाचं नाही ते महाराजाच सांग. आणि मग ते बिचारा नेलं आळंदीला. आता आळंदीला आणलं पण ते स्वभाव बदलतो का? गावात याच्या संग भांडण कर, त्याचं डोकं फोड, स्वभाव बदलत नाही. आळंदीत आणलं नुसतं खाऊन झोपायचं, नुसतं नाही का, त्यांना काही अक्कल तर वाढली नाही पण तब्येत वाढली बुवा बरं का. तब्येत इतकी वाढली मग त्या आळंदीतल्या गुरुजीला वैताग देऊ लागलं संस्थेमध्ये, याची पेटी फोड त्याचा पखवाज फोड का नाही का. नाही असं करता करता गुरुजी योगायोगानं सप्ताह आला कुठे, कोल्हापूरला सप्ताह आला. गुरुजी म्हणले याला सप्त्याला पाठवा. सप्त्याला गेलो, नीट इथं हरिपाठ भजन म्हणायचं ना, ते सप्ते सोडून तिकडे कुस्त्याचे डाव बघायला गेले. हरिपाठ काकडा सोडून आता कोल्हापूर म्हणजे तिकडे नाही का पहिलवान सगळे तिकडे गेला. आता तिकडं मोठा असा कोल्हापूरला असा मोठा कुस्त्याचा तो सोहळा, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, सोन्याची चांदीची गदा. आता सगळे तालुके जिल्हे तिकडे, महाराष्ट्र तिकडे भरला तिकडे. आणि मग ही योगायोगानं तिथं कुस्त्या बघायला गेलं. सप्त्याला गेलेलं सांगतो, मला माणसाचा स्वभाव सांगतो बरं का, हे आमच्यावर घेणला तुमच्यावर कसं घ्यावं नाही का. आणि मग तिथं गेलं. आता तिथं भजन कीर्तन सोडून तिथं गेलं आणि तिथं असा त्याच्या हाताला हात देणारा, त्याला वाटलं मी पहिलवानाला पडू शकतो. म्हणला मी कुस्तीचा डाव हाणणार. तब्येतीनं वाढलं होतं नाही का, काय नाही. हे गेलं महाराज, काय त्याचं नशीब काही काहीच बघा. ते म्हणतात ना झाडावर बसायला आणि फांदी मोडायला, तसा कार्यक्रम झाला. अहो महाराष्ट्रात गाजलेला हिंद केसरी यानं गेले की असं दंदिशी आदळलं. तुम्ही सांगा असं आदळ, उशीर आदळ यांनी पण आदळलं. तुमचा तो महत्व होता का? जसं आदळल्याच्या नंतर याला महाराज सगळ्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. काय योगा आहे बा, अख्ख्या महाराष्ट्रानं त्याला डोक्यावर घेतलं. जिकडं तिकडं इकडं गावातले माणसं म्हणले, अरे या गावात काही करत नव्हतं, आळंदीला यानं काही दिवा लावला नाही, पण जाऊ द्या, दिवा न लागू द्या. आपल्या गावाचं नाव पार कोल्हापुरात नाही, सगळ्या महाराष्ट्रात, भारतात नाव झालं. असा हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, त्याला गदा भेटली. आता मग गावातल्या माणसाने वाटलं जाऊ द्या, कसं का असं आपल्या गावचं लेकरू आहे, बरोबर आहे का नाही. ते गावाचं लेकरू म्हणून त्याचा मोठा सत्कार ठेवला. तालुक्यानं सगळे त्याच्या नावानं बॅनर. ते तर इतकं खुश झालं महाराज, विशेष सोडून द्या आता नाही का. आणि मग इतकं खुश झालं आता गावातल्या लोकांना वाटलं, एवढे गावातली पब्लिक जमली, तालुका जिल्हा सगळी पब्लिक जमली बघा. गावातल्या लोकांना वाटतं आपण एवढा त्याचा सत्कार ठेवला, आपण आभार प्रदर्शना करता सगळ्यांनी त्याचं वर्णन केलं, टाळ्या वाजल्या. आणि आभार प्रदर्शना करता त्याच्या हातात माईक दिलं. पण स्वभाव बदलतो का माणसाचा? स्वभाव बदलत नाही त्याचा. ते त्याच्या हातात माईक दिला, त्यानं पहिला शब्द वापरला, न म्हणण्यासारखा आहे बा, कानातून दुपट निघण्यासारखा आहे, पण सांगण्यात भाग येतात नाही का. हातात माईक दिला बरोबर ते म्हणला, मी गावाची तर जिरवली म्हणला, आता गुरुची जिरवायची. आता काय करता आता गुरु बिचारा 80 वर्षाचा गुरु होता. तो म्हणला, बाबा तुझं सगळ्या महाराष्ट्रात नाव झालं. अरे हिंद केसरी, महाराष्ट्र, सोन्याची चांदीची गदा, अख्ख्या महाराष्ट्रानं सोशल मीडियावर तुझे सगळे पोस्ट पडते. माझ्या नादी नको लागू बाबा, कशाला माझी, मी मतारा माणूस आहे. नाही नाही नाही, तुमच्या संघ हाणायचा म्हणला, आपल्याला सगळ्याला हरवलं गावातील. आता गुरुकडे बघायचं म्हणलं, आता काय करावं. आता मग परत बॅनर छापावं लागले, गुरु शिष्याची कुस्ती. दुप्पट पब्लिक जमली. आता काय होणार काय होणार सगळे नाही का. आणि मग ते मावळत्या सूर्याच्या उन्हामध्ये कुस्तीचा डाव लागला. येत नाही का, गुरु तर लटलटच कापू लागला महाराज. त्याला वाटलं आता हाणते आपल्याला, आता काय करणं आहे. आणि मग असं पुढं गेलं. गुरुने मनोमन भगवंताचं ध्यान केलं, हनुमंतराया बाबा तू तेच आता. आणि मग समोर गेलं. सगळ्यांच्या डोक्यात होतं, आता शिष्य धरणार आणि गुरुला आदळणार. नका आदळू, गुरुला आदळ नाही का. सगळे असा, तुमच्यासारखं नाही, तुमची चूक नाही ते नाही का. सगळे असा विचार करतात, गुरु शिष्य समोर येणार. 80 वर्षाचा गुरु काय शिष्य 25 वर्षाचा. समोरासमोर गेले, एक आदळणार. पण झालं काय, गुरु शिष्याने हाताला हात लावले. आणि हा गडी मोसम मध्ये होता, नाव झालं होतं. याला वाटलं पठ्ठ्यात येणार.
कॉलर टाईट होते. जसं गुरुने हाताला हात लावलं, जसं गुरुने धरलं असं आदळलं. गुरुनी आदळल्याच्या नंतर बगदिशी तोंडात माती गेली. मग गुरुकडे त्याने लाल डोळे केली, फन 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 नागासारखं करत होत. म्हणला तू गुरु नाही, तू नालायक गुरु आहेस म्हणला. तू मला हा डाव का शिकवला नाही? गुरु म्हणला हा डाव मला आज टाकायचा होता म्हणून शिकवला नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे गुरु तो गुरु असतो, बरोबर आहे का? बाप तो बाप रहेगा. बापाची उपमा कशी आपल्याला देता येईल नाही का? तसं आपला फाटा कुठून फुटला? गणपतीच्या उंदरावरून फाटा फुटला नाही का? तो उंदीर ते तिथं जरी पराशर ऋषीच्या आश्रमात गेलं, तिथं धिंगाणा घालू लागलं. मग गणपती बाप्पाची प्रार्थना केली पराशर ऋषीने, काही करा. गणपती बाप्पा आले. आल्याच्या नंतर गणपती बाप्पानं त्या उंदराला आपल्या पायाने दाबलं आणि सांगितलं, बोल. ते शरण आलं. तुला काय पाहिजे? गप्प बसायचं. देव प्रसन्न झाला. काय पाहिजे? त्यानं गणपतीला उलटा प्रश्न विचारला. मला काय पाहिजेत विचारू नका, तुम्हालाच काय पाहिजेत मला सांगा. घ्या आता. किती अवघड झालं. आणि मग आता गणपती, बुद्धिमान गणपती बाप्पाने काय म्हणलं, तू देशीलच ना तर एकच मला दे. तू आजपासून माझं वाहन हो. त्यावेळेस पासून तो क्रोच नावाचा गंधर्व उंदराच्या रूपात गणपती बाप्पाचं वाहन झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. असे अनेक कारण आहेत बघा नाही का? काही म्हणतात गणपतीच्या डोक्यावर दुर्वा का वाहतात, त्याचंही कारण चल सांगतो. त्याच्याकरता बोलवले मला, बरोबर आहे का नाही का? विचार करा, त्या यमधर्माच्या सभेमध्ये तिलोत्तमा नावाची नृत्यांगना नाचत होती. नाचता नाचता तिचा पदर खाली पडला. पण यमाची ती वाईट नजर गेली आणि त्याला काम निर्माण झाला. तो तिथून निघून गेला. त्याचं वीर्यखलन जमिनीवर पडलं आणि त्याच्या वीर्यामधून असा अग्नीचा ज्वाळ निर्माण झाला आणि त्यातून अनल नावाचा राक्षस उत्पन्न झाला. तो अनल नावाचा राक्षस अनेक देवतांना त्रासून टाकत होता. शेवटी झालं काय? गणपती बाप्पाची परत प्रार्थना करावी लागली. गणपती बाप्पाची प्रार्थना केली. गणपती बाप्पा आले आणि त्या अनल नावाच्या राक्षसाला गणपती बाप्पांनी गिळून घेतलं. गिळून तर घेतलं, पण झालं काय? पोटाचा दाह होत होता. ज्वाळेपासून निर्माण झालेला पोटाचा दाह होत होता. महादेवाने अख्खे जगातले सगळे साप गणपतीकडे पाठवले थंड आहेत म्हणून. मग तरी अंगावर तरी थंड होत नव्हते. विष्णू देवा काही देवांनी कमळ टाकले तरी पण थंड होत नव्हतं पोट गणपती बाप्पाचं. एका वरुणानं पाऊस पाडला तरी पण ज्वाळ, पोटातल्या ज्वाळा उठत होत्या. का? अनलाला प्राशन केलं होतं. पण झालं काय? मग 88,000 ऋषींनी एकत्रित येऊन विचार केला, काहीतरी आपल्याला आता आयुर्वेदिक विचार करावा लागेल. म्हणून 88 नाही का 80,000 ऋषींनी, बरं का 88 नाही, 80,000 ऋषींनी 21 दुर्वा घेतल्या आणि गणपती बाप्पाच्या डोक्यावर टेकवल्या. त्यावेळेस पासून गणपती बाप्पाच्या पोटातला दाह शांत झाला. म्हणून गणपती बाप्पाला दुर्वा वाहतात. विठ्ठल 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 विठ्ठल. असे अनेक भक्ती, कोणी गणपतीची भक्ती करत असेल, कोणी महादेवाची भक्ती करत असेल, पण प्रत्येक जण भक्ती करतो. असे अनेक जण भक्ती करणारे एकदा संत कबीर महाराजांकडे गेले आणि कबीर महाराजांकडे गेल्याच्या नंतर विचारलं काही भक्तांनी, का हो महाराज, तुम्ही संत आहेत आणि आम्ही सामान्य जीव आहो. आम्हाला वाटतं भक्ती करावी, पण नेमकी आम्ही भक्ती कशी करावी? म्हणजे विचारलं कबीर महाराजांनी, तुम्ही करता काय? आम्ही शेतकरी महाराज. शेतीत काय काय लावता? सगळीच पिकं लावतो महाराज. ऊस असतो आमच्या इकडे नाही का, केळी असते, हळद असते, भाजीपाला, हा भाजीपाला सुद्धा असतो नाही का, कांदे असतात, बटाटे असतात, वांगे असतात, मेथी असते, कांदे नाही का, लसण सगळं असतं. कांदे कसे लावता तुम्ही? काय नाही महाराज, ते गादी वाफ्यामध्ये ते आम्ही अगोदर बी टाकतो, त्याचं काही दिवसांच्या नंतर त्याचं रोप तयार होतं. मग ते रोप आम्ही गादी वाफ्यातलं ते रोप उपटतो आणि तिकडे शेतात नेऊन लावतो. बस तशीच भक्ती करा. म्हणजे
कांदे लावतात तशी. हा काय करायचं, जसे आपण कांद्याचं रोप उपटतो गादी वाफ्यातलं आणि जसं शेतात नेऊन लावतो तसं काय करायचं, आपलं संसारावरचं प्रेम काढायचं आणि तेच प्रेम परमार्थावर लावायचं. हेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम. हेची थोर भक्ती आवडती देवा, 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 हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे कैसेची रहावे, ठेविले आनंदे कैसेची रहावे, ठेविले आनंदे कैसेची राहावे, ठेविले आनंदे कैसेची राहावे. बस हेची थोर भक्ती आवडते देवा, नाही का. संकल्पावी माया संसाराची, माया म्हणजे प्रेम. काय करायचं, आपलं संसारावरचं प्रेम म्हणजे माया काढायची आणि तेच प्रेम आपण परमार्थावा लावायचं. बस हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, म्हणजे आपलं तुकोबाराय म्हणतात तसं आपण काय करायचं, जसं कबीर महाराजांनी सांगितलं, आपले गादी वाफ्यातले कांद्याचं रोप उपटायचं आणि शेतात लावायचं. तसं तुकाराम महाराज म्हणतात आपलं संसारावरचं प्रेम काढायचं आणि तेच प्रेम आपण परमार्थावर लावायचं. संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा, नाही का. म्हणून अनेक संतांनी आपली माया संसारावर नाही ठेवली, आपली माया काढली आणि परमार्थावर त्यांनी आपली माया जपली. बघा अनेक संत आहेत बघा. आता ओघात आलं म्हणून तुम्हाला कबीर महाराजांचंच उदाहरण सांगतो, एक चित्त करून ऐका. कबीर महाराज काशीचे संत आणि कबीर महाराज अधूनमधून आपल्या महाराष्ट्रात पांडुरंगाच्या दर्शनाला यायचे. आणि मग इकडे महाराष्ट्रात आल्याच्या नंतर मुस्लिम समाजाचे संत कबीर महाराज, का कबीर मोमीन लतीफा मुसलमान, कबीर महाराज महाराष्ट्रात यायचे आणि आल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे आणि इथल्या वारकऱ्यांना म्हणायचे, वारकरी बाबा कधी आला तीर्थयात्रेच्या निमित्तानं काशीला तर या कबीराच्या घरी आवर्जून या बरं का, असं कबीर महाराज सांगायचे. 750 वर्षापूर्वीची घटना. आणि कबीर महाराज असं सांगायचे आणि मग आपले 10-15 वारकरी काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला निघाले. आणि असे करत 2-3 दिवसाचे उपवासी काशीची तीर्थयात्रा करणारे 10-15 पताकवाले वारकरी, पळसी पताक, गोपी चंदन लावलेले पागोट घेऊन वारकरी निघालेले पांडुरंगाचं भजन करत का रे आपण 2-3 दिवसाचे उपवासी आहोत, पांडुरंगाचं इतकं भजन करतो, आता काशीपर्यंत आलो आपण, पण आपल्याला कोणी काही खाल्लं का विचारलं नाही, काही आपल्या वाटणं पाण्याशिवाय दुसरं आपल्याला काहीच भेटलं नाही आपल्याला. आणि मग एक म्हणला का रे आपल्या महाराष्ट्रामध्ये काशीचे संत कबीर महाराज यायचे आणि आपल्याला म्हटले होते कधी आलात तर या इकडे काशीच्या तीर्थयात्रेला. मग कबीर महाराजांच्या घरचा पत्ता विचारत 10-15 वारकरी कबीर महाराजांच्या दारामध्ये गेले. कबीर महाराजांना इतका आनंद झाला, माझे वारकरी आले, जय हरी कबीर महाराज जय हरी.
तुम्ही पंढरपूरला भेटल्यावर म्हणले होते की कधी आलात ना तर या तीर्थयात्रेला विश्वनाथाच्या, म्हणून तुमच्या घरी आलो इकडे. मग माझ्याकडून काय सेवा? काही नाही, 3 दिवसाचे आम्ही उपवासी आहोत. हे 10-15 वारकरी जर जेवू घातले तर पांडुरंग तुमचं कल्याण करल असं म्हटल्याच्या नंतर कबीर महाराज म्हटले, असं नका बोलू उसन्यावाने, चला या घरात. पांडुरंगाचे पांडुरंग स्वरूप असणारे ते वारकरी घरात बोलवले. कबीर महाराज आतल्या घरात गेले आणि पत्नीला म्हणतात, आम्ही ते महाराष्ट्रात जायचो ना पंढरपूरला, या वारकऱ्यांच्या ओळखी झाल्या होत्या. मी त्यांना म्हटलं कधी आलात तर या इकडे तीर्थयात्रेला, तर तू त्यांना जेवण तयार कर. कबीर महाराजांची पत्नी म्हणते, का हो, दारिद्र्याला काहीतरी सीमा असते? म्हणजे आपण 2 दिवसापासून उपवासी आहोत, काय द्यायचं वारकऱ्यांना आपण आता? पण ती कबीर महाराजांची पत्नी होती, ती म्हणली काळजी करू नका, काहीतरी आपण उपाय सुचवू, आपण काहीतरी करू आपण. मग रात्री 8:30 वाजले होते बघा, आता 8:30 वाजले, रात्रीचे 8:30 वाजले होते. कबीर महाराजची पत्नी म्हणली काळजी करू नका, आपल्या गावातला वाणी दुकानदार 8:30ला झोपतो, त्याच्या घरी आपण चोरी करू आणि आपण वारकरी जेवू घालू. देव जोडे तरी करावा धर्म. जर वारकरी जर जेवायचे असतील तर त्याच्याकरता आपण पापही करायला तयार आहे. देव जोडे तरी करावा धर्म. मग हे दोघांचं बोलणं भाषण कबीर महाराजांचा 5-7 वर्षाचा मुलगा कमाल त्यानं ऐकलं. आई तू जाऊ नको बाबासोबत, मी जातो बाबासोबत चोरीला. गुणाचं लेकरू कबीर महाराजांचा मुलगा. रात्री 9ची गोष्ट आहे, वाण्याच्या त्या दुकानदार झोपलेला आहे, गाळ झोपेत आहे, तो घोरत आहे. झालं काय, कबीर महाराजांनी त्या कमालानं भिंत फोडली, कमाला आत गेला. कमालानं पुढे ते देखिले डाळा आणि पीठ आनंदलं तेव्हा मन त्याचं. द्रव्याचे ढीकच्या ढीक सुद्धा पडलेले होते. त्यानं विचार केला, हे काय माझ्या उपयोगाचे नाहीत. पुढं पाऊल टाकला, द्रव्याचे ढीक बाजूला सारले, पुढं पाऊल टाकल्याच्या नंतर डाळ पीठ गुळ दिसलं. इतका आनंद झाला. आणि मग ते 10-15 वारकऱ्यांना पुरील असं ते गाठोडं बांधलं आणि कमाल निघाला. भिंतीच्या पलीकडे कबीर महाराज आहेत. ते गाठोडं बघितलं. कबीर महाराजांना निर्धनाला धन प्राप्त व्हावं इतका आनंद झाला कबीर महाराजांना. कमाला आज वारकरी जेवून जातील बाबा आपल्या घरून, वारकरी उपवासी जाणार नाही. कबीर महाराजांनी ते गाठोडं घेतलं. ये माझ्या राजा, ये बाहेर आता. नाही बाबा मी येत नाही. मग बाबा आपण भिंत फोडली, पाऊल टाकला तर द्रव्याची ढीकच्या ढीक मी बघितले. आता जर आपण असंच जर दुकानदाराला जर झोपट ठेवलं वाण्याला, तर या फुटलेल्या भिंतीचा आधार गावातले चोरटे घेतील आणि त्या बिचाराचं धन लुटीन नेतील. मग काय नाही बाबा, मी त्या वाण्याला सावध करून येतो बाबा. गाठोडं दिलं कबीर महाराजांकडे कमालानं आणि कमाल गेला. वाणी झोपला होता, जवळ गेला. कमाल सांगितलं उठ. अरे भिंत फुटली, द्रव्याची ढीकच्या ढीक पडले. आणि कमाल तिथून पळत सुटला. त्या वाण्यानं त्या का कमालाला चोर समजून कमाल पुढं आणि तो दुकानदारा माग, कमाल पुढं दुकानदारा माग, असं करता करता धावा, चोर 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 चोर. कमाल पुढं दुकानदारा माग असं करता करता पळता पळता त्या फुटलेल्या भिंतीतून कमाल उडी मारली. पण झालं काय, आडवा भिंतीमध्ये सापडला कमाल. अर्धा बाहेर, हा पाय आत. इकडे कबीर महाराज ओढतात आणि आत तो वाणी दुकानदार ओढतो. त्यानं विचार केला, आता काही खरं नाही. आता जर ओढल्या गेलं तर अवघड होईल. कमालानं सांगितलं, बाबा एक काम करा बाबा, दुकानदारानं माझे पाय आत ओढत आहे, तुम्ही बाहेर ओढत आहात. या तुमच्या दोघांच्या झटापटीत जर दुकानदारानं जर हात ओढलं आणि त्यानं जर माझं तोंड बघितलं तर गावानं चर्चा करल, अरे बघा याचा बाप दिवसा वारकरी जेवू घालतो आणि याचा पोरग रात्रीच्या चोऱ्या करत. तुम्ही वारकऱ्याच्या पायावर प्राण जरी ठेवला,
तरी वारकरी आयुष्यात आपल्या घरी जेवणार नाहीत बाबा. मग बाबा थोडं कठोर व्हा. म्हणजे असं समजा लेकरानं माझ्या देवानं माझ्या पोटी लेकरू जन्मालाच घातलं नाही असं समजा. म्हणजे रे राजा निपुत्रिक झालं समजा बाबा तुम्ही. म्हणजे असं समजा देवानं माझ्या पोटी लेकरू जन्मालाच घातलं नाही असं समजा. म्हणजे रे राजा माझं मुंडकं कापा बाबा. नाही बाबा माझं मुंडकं कापून न्या. मग राजानं त्या दुकानदारानं हात जरी वळलं तर मुंडकं नसल्यामुळे त्याला ओळखू येणार नाही आणि तिकडे आपले वारकरी सुखानं जेवतील. डोळ्याला धारा लागल्या. बाबा आता विचार करा, गाव जागा होत आहे, तुम्ही आताच्या आता निघा बाबा. मागचा पुढचा विचार केला नाही. कबीर महाराजांनी संत घरी जेवू घालायचे होते. वारकरी आपल्या पोटच्या लेकराचं मुंडकं तोडलं. एका हातात मुंडकं घेतलं आणि एका हातात डाळ आणि पीठ ते साहित्य घेतलं. आता कबीर महाराज निघाले घराकडे. पत्नी दारात आली. आणा मालक पीठ काय आणलं ते दिलं. आणि आपला कमाल कुठे, हे बघ तुझा कमाल. आईनं बघितलं पण आई रडली नाही. अगं आज समजलं, अगं माझ्या कमालाच्या निम्म्यातही माझी भक्ती नाही. आधा भक्त कबीर है, पुरा भक्त कमाल. आज माझ्या कमालानं कमाल केली. गुणाचं लेकरू माझं. त्यानं दुकानदाराला जाग केलं. दुकानदारानं चोर समजून त्याला आत ओढत होतो, मी बाहेर ओढत होतो. माझं गुणाचं लेकरू म्हणलं बाबा जर आत ओढल्या गेलं आणि माझा चेहरा जर ओळखायला आला तर गावातले लोक म्हणतील बघा याचा बाप दिवसा वारकरी जेव घालतो आणि लेकरू रात्रीच्या चोऱ्या करत. तुम्ही संताच्या पायावर डोकं फोडून जरी प्राण सोडला तर आयुष्यात एकही वारकरी आपल्या घरी जेवणार नाही. माझं मुंडकं तोडून न्या म्हणून मी आणलं. कबीर महाराजची पत्नी रडली नाही. ती लेकराचं मुंडकं घेतलं, एका अंधाऱ्या खोलीमध्ये टेकवलं आणि मोठ्या प्रेमानं थाटानं वारकरी जेवू घातले. तिनं बिचारीनं वारकरी जेवू घातले. कबीर महाराज म्हटले वारकऱ्यांना, वारकरी बाबा रात्रभर तुम्ही थांबा इथे. वारकरी थांबले. सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ झाली, पूजा झाली वारकऱ्यांची. वारकरी निघाले. कबीर महाराज येतो आम्ही आता. अहो आम्ही 3 दिवसाचे उपवासी होतो. तुम्ही पोटभर आम्हाला जेवू घातलं. पांडुरंग तुमचं कल्याण करो. त्यांना काय माहिती कशाचं कल्याण करो. अरे तुम्हाला जेवू घालण्याकरता त्याचं स्वतःचं लेकराचं मुंडकं कापावं लागलेलं आहे. पण वारकऱ्यांनी सांगितलं पांडुरंग तुमचं कल्याण करल. बाबा परत आलात तर या कधी काशीच्या तीर्थयात्रेला. आणि ते वारकरी निघाले. कबीर महाराज म्हणले थांबा मी तुमच्या सोबत येतो. मी तुम्हाला वाट लावायला गावाच्या बाहेर येतो. झालं काय, कबीर महाराज आणि ते 10-15 वारकरी निघाले भजन करत करत. पण इकडे दुकानदारानं ते लेकरू ओढलं होतं, त्याला ते ओळखू येत नव्हतं. गावात दौंडी पेटवली. राजानं सांगितलं त्याला सुळावर द्या. भागीरथीच्या तीरावर ते बिगर मुंडक्याचं शरीर सुळावर लटकवलं. सुळावर लटकवल्याच्या नंतर का राजानं ताकीद केलं होतं. वाण्यानं सांगितलं यानं गुन्हा केला ना, चोरी केली, आता याला बिगर मुंडक्याचा असू द्या, याला सुळावर द्या, सजा झाली पाहिजे. बघा आणि मग सुळावर भागीरथीच्या तीरावर तो सूळ रोवलेला आहे. बिगर मुंडक्याचं शरीर लटकवलेलं आहे. आणि 10-15 वारकरी नेमके योगायोगानं त्याच रस्त्यानं पांडुरंगाचं भजन करत 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 त्या भागीरथीच्या तीरापर्यंत आले. चमत्कार असा घडला. 10-15 वारकऱ्याचं भजन तिथपर्यंत ऐकू गेलं. ते सुलावर लटकवलेलं बिगर मुंडक्याचं शरीर असे हात वर करायचं, नमस्कार करायचं, परत हात खाली पडायचे, परत हात वर करायचं, परत हात खाली पडायचे. वारकरी चकित झाले. बाप रे कबीर महाराज तुम्ही काशीचेच ना? मी काशीचा. अहो आम्ही भारतभर तीर्थयात्रा केली. जिवंत माणसा आम्हाला शलोक ठोकत नाहीत. हे बिगर मुंडक्याचा आम्हाला सुळावरून नमस्कार करत म्हणून विचारलं तुम्ही इथलचेच ना? हो. काय नेमकं कारण असेल कबीर महाराजाचं? मला कबीर महाराज म्हटले नाही की माझं लेकरू आहे. कबीर महाराज म्हटले वारकरी बाबा
मला तर असं वाटतं या लेकराच्या घराण्यामध्ये वारकऱ्याची सेवेची परंपरा चालू असावी आणि ते लेकरू त्या वारकऱ्याचं दर्शन न होता ते लेकरू मेलं असावं. त्या लेकराची इच्छा वारकऱ्यांच्या दर्शनामध्ये राहिली असावी म्हणून दंडवत केला त्याने. तुम्हापाशी त्याचे गुंतले संचित म्हणून दंडवत केला त्याने. मला तर असं वाटतं त्या लेकराचं वारकऱ्याचं दर्शन न होता ते लेकरू मेला असावं म्हणून ते लेकरू तुम्हाला नमस्कार करतं. असं का? असा जर असाल तर तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे काय झोपा काढतो का? वारकरी हट्टाला पेटले. वारकरी म्हटले लेकरू जिवंत झाल्याशिवाय ते सुळावर दिलेलं पुढं पाऊल टाकणार ना आम्ही. कार्य म्हणले आणि मग झालं काय? कार्य म्हणले जिवंत पांडुरंग करल कसा? अरे त्याला मुंडका पाहिजेत होता. एक म्हणला हो रे मुंडका असताना तर आपल्या पांडुरंगाने जिवंत केलं असतं. बरोबर आहे मुंडकं नाही काय करावं. तितक्यात कबीर महाराज बोलले का हो मुंडका असल्यावर जिवंत होईल? मग जसे कॅमेऱ्याकडे माणसं बघतात तसं कबीर महाराजांकडे ते बघू लागले. म्हणजे मग कबीर महाराजांना राहवलं नाही. डोळ्याला धारा लागल्या. माझंच लेकरू ते गुणाचं लेकरू माझं आहे. म्हणजे तरी दुकानदाराला जाग केलं. दुकानदारांना चोर समजून त्याचे पायात वळले. मी बाहेर ओढत होतो दुकानदार आत ओढत होता. झालं काय? माझं गुणाचं लेकरू. म्हणलं बाबा दोघांच्या झटापट्टीत जर आत ओढल्या गेलं तर तोंड ओळखायला जाईल आणि तुम्ही मेला तरी वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकवलं तरी एकही वारकरी जेवणार नाही. म्हणतील बघा याचा बाप वारकरी जेव घालतो आणि लेकरू रात्रीच्या चोऱ्या करता. म्हणून माझ्या लेकराचं मी मुंडकं तोडलं. कबीर महाराज आना मुंडकं. कबीर महाराज निघाले घराकडे. पण झालं काय? इकडे कबीर महाराजांची पत्नी रात्रभर रडली नव्हती. पण वारकरी घराच्या बाहेर गेले. आतली कडी बंद केली आणि ते लेकराचा अंधाऱ्या खोलीतलं ते मुंडकं घेतलं तिनं पाटावर टेकवलं आणि जिवंत लेकराला माय जशी बोलती ना तसं तोंडावून हात फिरवला. राजा फार मोठी कमाल केली तू कैलासावर गेला ना तर त्या महादेवाला आमची आठवण कर. तुझी भक्ती आमच्यापेक्षा बाळा फार श्रेष्ठ वयानं लहान पण भगवंतापर्यंत तुझी भक्ती पोहोचवली. म्हणून आई इतकं जगात कोणी प्रेम करत नाही बघा दादा हो. म्हणून तुम्ही स्वकर्तृत्वाने तुम्ही महाराष्ट्रभर फिरा. पाया पडणारे तुम्हाला माणसं भेटतील पण आपलं मस्तक ज्या माय बापाच्या पायावर टेकवायचं ना ते पाय नसतील तर काहीच उपयोग नाही. म्हणून ढगाड गेलेला सूर्य किंवा चंद्र परत दिसल पण मातीला गेलेले आई वडील परत दिसत नाहीत. म्हणून आई वडिलांना कधी विसरू नका. अरे एखाद्या वेळेला एखाद्या साहेबाचा फोन आला तर तुम्ही तो कट करा. तो चालेल. एखाद्या साहेबाचा फोन आला तर तुम्ही कट करा पण आपल्या बापाचा फोन कधी कट करू नका. का? काही लोकांना तो फोन आयुष्यात कधीच येत नाही. म्हणून बापाचा फोन कधी कट करत जाऊ नका. एखाद्या साहेबाचा फोन जरी कट केला एखाद्या वेळेला तरी चालल पण बापाचा फोन का कट करू नका. काही लोकांना जन्मल्यावर बाप बघायला भेटले नाही म्हणून काहीच्या रिंगटोन कधीच वाजली नाही बापाचा फोन. का? अरे बापा इतकं आई वडील इतकं जगात कोणी प्रेम करत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे दादा. म्हणून ढगाड गेलेला सूर्य किंवा चंद्र परत दिसल पण मात्याला गेलेले आई वडील परत दिसत नाही. म्हणून डोळे मिटून प्रेम करते ना दादा तिला कदाचित प्रियसी म्हणता येईल. डोळे वटारून पण प्रेमच करते ना तिला कदाचित बायको म्हणता येईल. पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना तिला फक्त आईच म्हणता येईल. इतकं आई वडिलांचं फार मोठं अंतकरण मोठं आहे दादा हो. पण विचार करण्यासारखी बापही प्रेम करतो. आई जगानं सांगितलं पण बापाचं प्रेम कुठं कमी आहे. फक्त आईचं समाजाला दिसतं बापाचं झाकून असतं बघा. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाप ज्यावेळेस घेतो मुलाला आपल्या खांद्यावर घेतो ना आई मुलाला आपल्या कडेवर घेते. का? आईला वाटतं जे मी बघते ते माझ्या मुलानं बघितलं पाहिजे. पण बाप घेताना मुलाला आपल्या खांद्यावर घेतो. का? बापाला वाटतं मी बघितलं नाही ते माझ्या मुलानं बघितलं पाहिजे.
मग तुमचा शेतात काम करणारा बाप असू द्या, फाटकं धोतर फाटकी बंडी घालणारा बाप असू द्या, पण आपला मुलगा एसीच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसून आला पाहिजे, हे ओरासी स्वप्न बाळगणारा फक्त बापच असतो दादा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुम्ही जगात कुणाला घाबरा नाहीतर नका घाबरू, फक्त दोघाला घाबरत जा. एक बापाला घाबरत जा आणि दुसरं पापाला घाबरत जा. जो बापाला घाबरला त्याचा संसार सफल झाला आणि जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ सफल झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या माईनं लेकराच्या तोंडावून हात फिरवला. कमालाच्या कमाला, तू कमाल केली माझ्या राजा. आता भगवंताला आमचा नमस्कार सांग. आई त्या बाळाच्या तोंडावून, जिवंत लेकराच्या तोंडावून हात फिरवते, तसं आई त्या लेकराच्या तोंडावून हात फिरवायची. म्हणून बरं का, नाहीतर माता मालवांना अनुभव असतील बघा, आईचं प्रेम कसं असतं बघा. प्रसूतीच्या वेळेला ज्यावेळेस ती मायमाऊली गडबडा लोळते, ते डॉक्टरकडे घेऊन जातात आणि डॉक्टर म्हणतो मोठी परिस्थिती अवघड आहे, पाटील सांगा काय करू, दोन पैकी एक जगेल, एक तर तुमचं लेकरू जगल नाहीतर मंडळी जगल, सांगा काय करू. डॉक्टर असं म्हटल्याच्या नंतर तो बाप म्हणतो, डॉक्टर साहेब एक काम करा, लेकरू गेलं तर जाऊ द्या, माझी मंडळी वाचवा. पण त्याच वेळेला तो डॉक्टर त्या माऊलीकडे येतात. माऊली मी कोणीकडून डॉक्टर झालो मावशी मलाही सांगता येत नाही, मी एका आईच्या पोटी जन्माला आलो, पण परिस्थिती मोठी अवघड आहे, लेकरू आडवं आलेलं आहे, जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुमच्या लेकराचे तुकडे तुकडे करून बाहेर काढावे लागतात, आणि लेकरू जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला मरावं लागतं, सांगा काय करू. त्यावेळेस ती माय माऊली डोळ्याला धारा लागतात आणि तिची तुळशीची माळ हातात काढते. डॉक्टर साहेब हे बघा माझी तुळशीची माळ, आमच्या घराण्यातली अशी पद्धत आहे, 5वीच्या दिवशी तुळशीची माळ गळ्यात घालतात. ही माझी माळ माझ्या आजीनं घातली, आज माझी आजी जिवंत नाही, माझी आजी मेली, पण डॉक्टर साहेब माझ्या मेलेल्या आजीची शपथ घेते आणि माझ्या या तुळशीच्या माळाची शपथ घेते. डॉक्टर साहेब मी मेले तरी चालल, पण माझ्या कुळाचा दिवा वाचवा. याचं नाव आई आहे बघा. आई इतकं काय बोलावं महाराज. अहो कबीर महाराजची पत्नी ती कमाल गेला, तोंडावून हात फिरला, उठ माझ्या राजा आता कुणाकडे बघून जगायचं. त्याच वेळेला कबीर महाराज दारात आले, दारावर थाप मारली, दार उघड. दार उघडलं. आग वायाला नाही गेला आपला अन्न, वारकरी हट्टाला पेटले, लेकरू जिवंत केल्याशिवाय पुढे पाऊल टाकतो ना म्हणले असं मला. म्हणजे अगं ते हट्टाला पेटले म्हणला, पांडुरंग परमात्मा आमचा काय झोपा करतो का पंढरपुरात, लेकरू जिवंत केल्याशिवाय आम्ही पुढे पाऊलच टाकणार नाही. माईला इतका आनंद झाला, ते लेकराचं मुंडकं कबीर महाराजांनी ते दोघं निघाले. तोपर्यंत झालं काय, ते सुळावरचं बिगर मुंडक्याचं शरीर उतरवलं खाली. या 10-15 वारकऱ्यांनी ते मुंडकं आणलं आणि त्याच्या शरीराजवळ ठेवलं आणि सगळ्या वारकऱ्यांनी पांडुरंगाची प्रार्थना केली. पांडुरंगा आम्ही आयुष्यभर इमानदारीनं जर भजन केलं असल, इमानदारीचा आमचा परमार्थ असल, इमानदारीनं आम्ही जर वारी केली असल तर कबीर महाराजाचं लेकरू जिवंत करून द्या. असं म्हटल्याबरोबर कमाल जिवंत झाला नाही का. आणि इथे माझा दृष्टांत संपला. झालं काय, काय केलं कबीर महाराजांनी, कमालांनी आणि त्यांच्या आईनी काय केलं, आपलं संसारावरचं प्रेम काढलं आणि तेच प्रेम त्यांनी परमार्थावर लावलं. संकल्प विमाया संसाराचे संकल्पा विमाया, संसाराचे संकल्पा विमाया, संसाराचे संकल्पा विमाया. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पा विमाया संसाराचे संकल्पा विमाया संसाराचे.
संकल्पावे माया संसाराचे संकल्पावी माया संसाराची. तुकोबारायला मग विचारलं काय नाही का हो महाराज, तुम्ही म्हणता हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आमचं संसारावर आम्ही प्रेम काढायचं आणि ते प्रेम आम्ही परमार्थावर लावायचं, मग आम्ही राहायचं कसं अभंगात. ठेविले ठेविले अनंते तैसेची राहावे, पण आता तुम्ही तैसे न राहावे, सगळ्यांनी आपले हात वर करावे आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभाळ्या. एक ताल बर का. आता शुळे बघा, हे शूटिंग चालू आहे बघा. सगळ्यांनी आपले हात वर करा. सगळ्या भारतात हे म्हणजे जगात कीर्तनदान आपल्या युट्यूबच्या द्वारे मोठ्या प्रेमानं विठ्ठोबा रखुमा एक गावा. टाळी टाळी एक गावा. एक चाणक आवाज. एक 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 विठ्ठोबा रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबार कुमाई जय विठोबार जोरदार टाळ्या वाजवल्या तुम्ही, धन्यवाद. आवाज वापरत नाही, चांगली गोष्ट. हातानं टाळ्या आणि तोंडानं काही जणांनी केलत्या जांभाळ्या चालू. विठ्ठोबा रखुमाई. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं म्हणून टाळी वाजवावी. एक बहादर उठला, कुठं जातं पाप, मला जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणतं हे नाही पटलं, मला दुसरं सांगतो मग. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा टाली से. विठ्ठल 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 विठ्ठल. पुणे जिल्ह्यात काही सांगायची गरज नाही महाराज, नाही का भजनात अग्रसर. काही काही ठिकाणी भजन करत नाही लोक, काही नाही. इकडचं बरं आहे बघा, काही काही भागात भजन नाही, कीर्तन नाही, काही नाही बघा. किती विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणलं, नुसती माणसं असे बघतात बघा. देवाचं नाव घे वाटत नाही कोणाला खऱ्या अर्थ. नाही तर काही ठिकाणी जातो, महाराज चला चहा प्यायला. चहा प्यायला गेलो, बिचारे दोघं पत्नी पत्नी माझ्या पाया पडले. दोघांनी 500 दक्षिणा पण दिली बरं का. उगं केला इशारा जाता जाता. हे बघा, भागाभागातली पद्धत आहे बघा. आमच्या भागात अशी पद्धत आहे, कीर्तन सुटलं की महाराजाच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे करणे. अशी पद्धत नाही तुमच्या इकडं? मग आजपासून चालू करत जा, चांगली पद्धत आहे. आता माता मोहल्या म्हणतील आम्ही काही आणलं नाही, पण काळजी करू नका, मी सोनं चांदी मणी काही घेतो तसा काही नाही. इकडं माझं कीर्तन होतं बघा, जी टॉकीजला बीडला कीर्तन होतं माझं. एक आजीला इतकं कीर्तन आवडलं भागवत महाराज, इतकं कीर्तन आवडलं, त्या आजीनं ती 1.5-2 लाखाचा नेकलेस घेतला, माझ्या पायावरच अर्पण केला. मी डायरेक्ट हिंगोली गाठली आणि आमचे ते व्यापारी सुधीराप्पा सराफ, वैजनाप्पा सर, नागेशप्पा सराफाकडे गेलो आणि म्हणलं बघा बरं किती येतात. म्हणजे महाराज कुठे गेले होते? म्हणलं मी हिवरे. अरे डुप्लिकेट, फसवलं तुम्हाला. तसं नाही का, इकडचं नाही तिकडचं सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या
घरातली भाषा तुम्हाला सांगतो नाही का, ते पती पत्नी पाया पडले पण लेकर लय आगाव, लेकर पडतात का त्याच्या ती पड पाया महाराजाच्या, पड महाराज हिंगोलीहून आलाय जमलं म्हणलं. आता म्हणलं मावशी कोणत्या शाळा शिकल्या? महाराज मी इंग्लिश स्कूलमध्ये. म्हणलं सांग बरं ए फॉर? म्हण येडी बाबूळ. आता आईला संस्कार नाही, लेकराला संस्कार असतील का? पण कुणाच्या नादी लागाव, पण लेकराच्या नादी लागू नये. बघा लय लेकर नमुने. एकतर माझ्या चालू कीर्तनात उठतं, चालू कीर्तनात पुडी फोडली. मला कीर्तनात पुडी खातो का? बापाला भेट नाही तुला भेटो का म्हटला. आता काय हंतू म्हणलं मला. तितक्यात त्याचा बाप आला आणि त्यानं पुडीचा हात मागा केला. मला आता कसा बापाला भेला? बापाला भेलो म्हटला. मग ते आलं की आत अर्धे हंत म्हटलं. लय नमुने मारा. कुणाच्या नादी लागावं बघा, लेकराच्या नादी लागू नये, येड्याच्या नादी लागू नये. त्या लॉकडाऊनच्या काळात माणसं मोबाईल पाहून येडे झाले होते बघा, कामत नव्हते. जिओची कंपनी घाट्यात आली लॉकडाऊन मध्ये. मला कालच अंबानीचा फोन आला बघा, कामत नव्हते नाही का मोबाईल नाही. तसं ते 50 येडे नाही का. आणि मग ते इथून पुण्याहून भरले, तुमच्या इकडले नाही तिकडचे, पुण्याच्या पलीकडले. आणि मग ते नागपूरला विमान जाणार होतं. 50 येडे होते, पण त्यातलं एक येड विमानानं दन उड्या मारायचं. आणि उड्या मारत मारत कुणाजवळ गेलं ते असताना विमान चालवणाराला, त्याला काय म्हणतात? त्याला हेल्मेट. कोण म्हणलं? हेल्मेट नाही, पायलट म्हणतात त्याला. पायलट त्या पायलट जवळ गेलं. म्हणलं मामा एक चक्कर खजान राव. चक्कर? अरे ते काय ट्रॅक्टर एका स्कूटी आहे म्हणला. पण त्याला वाटलं येड्याच्या नादी लागण्यात मजा नाही. ते म्हणला एक काम कर, मागची येडे शांत कर. इमानदारीनं बघा, हे येडं मागं गेलं, एका मिनिटात सगळे येडे शांत केले. आणि पुढे आलं आणि त्या पायलटला म्हणलं आता चक्कर खेळ दे. ते म्हणला तू केलं काय नेमकं? एवढे येडे शांत केले? अरे तुझ्यात जर इतकी ताकद होती तर एवढा पैसा खर्च झाला नसता. नेमकं तू केलं काय? तो म्हटला मी काहीच केलं नाही. म्हटला मी मागं गेलो सगळ्यांना म्हटलं उतरा, स्टेशन आलं. विठ्ठल 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 विठ्ठल. असे येड्याच्या नादी लागू नये, पिदळाच्या नादी लागू नये. लहान लेकर लय असे लेकर पडतील का पाया? ती पड पाया. मी नाही इकडून तिकडून आईनं धरलं बोला पुंडलिकानास दंदिशी माझ्या पायावर आदळलं. आता पप्पा गेले ड्युटीवर, मम्मी स्वयंपाक घरात. आता फक्त बैठकीमध्ये मी आणि बंड्या. इमानदारीनं बघा, बायको शपथ घामच सुटला. आता हनते म्हणलं आपल्याला. माणसं शब्द घालताना कुणाच्या घालतात? माय छान म्हणजे माय मेलीत गेली नाही का. आणि बायको याला पुरायला राहिली पाहिजे. मग एकटाच पठ्या बायकोची शपथ घेणारा महाराज. ज्याची बायको सुखी, ज्याची बायको मुखी, तो जगा सर्वात सुखी. एकतर बायको मुखी पाहिजेत, नाही तर नवरा बहिरा पाहिजे, तर संसार. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या पायावर आदळलं, लाल डोळे करू लागलं. मी त्याला भेदभेद म्हणलं, बंडू तू बोलू नकर म्हणला. तू जर माझं 7 वाजल्यापासून पटत नाही. आता काय करणार, आपली पुण्यतिथी झाली. त्याने एवढा मोठा दगड धरला. म्हणलं आता काय करणार? म्हणलं मावशी त्याला धरा, मारत बघा मला. ते मारा, ते तसंच हे बघा म्हणली. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज बोलवले, आमच्या बंड्यानं मरस्तोर मारली म्हणले. काय करता, लय अवघडी लेकर. बघा आता कशी हसते, झोपावं लागल्या. म्हणजे आमच्यावर घेतलं की हसू येते. बरोबर आहे का नाही? बरं आहे. पण बाय बघा, काही तुमचं तरी बरं इकडं पुणे जिल्हा सुज्ञ कीर्तन ऐकण्यात. काही गावात बघा देवाचं सांगा, कोण्या भूताचं सांगा. काही माणसं नुसती अशी. एका इमानदार एका गावात कीर्तना गेलो, हसना रडना. मला वाटलं आपलं कीर्तन फेल गेलं, पण कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिर निघलं. आणि अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. एकदा तर अशी गावाकडे जायची वेळ झाली, मी गाडीत बसलो आणि 2 जण आले, गाडीकडे बघून हसू लागले. मी गाडीचा काच खाली घेतला. म्हणलं काय झालं? म्हणले महाराज तुमच्या कीर्तनातला जोक मला आत्ता कळला. जमलं. विठ्ठल 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 विठ्ठल. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कसं राहावं महाराज? ठेविले अनंते तैसेची राहावे. मग तुकाराम महाराज आम्ही तुम्हाला विचारतो, जे आम्हाला माहिती ते तुम्ही सांगता. म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावे. अहो ठेविले अनंते तैसेची राहावी सांगायची गरज काय? देव ठेवील तसं आम्ही राहतोच बर का. नावीला जाणं राहावंच लागतं. पण तुकाराम महाराज म्हणले राहता पण कुरकुर करता.
म्हणून पुढचा अर्धचरण आहे, चित्ती असू द्यावे समाधान. देव ठेवील तसं आपल्याला नाविलाजानं पण राहणं भागच आहे, पण देव ठेवील आपण तसं राहतो, पण कुरकुर करतो, देवानं माझं असं का केलं, देवानं माझं तसं का केलं. म्हणून याच्याकरता म्हणतात चित्ती असू द्यावे समाधान. समाधान बिघडतं कुठं तुम्हाला सांगतो बघा. समाधान बिघडतं कुठं, फॉर्च्युनर कारवाल्यांनी हेलिकॉप्टर बघितलं त्याचं समाधान गेलं. बरोबर आहे का नाही. हेलिकॉप्टरवाल्यानं विमान बघितलं, समाधान कायम गेलं नाही का. म्हणून त्या आपण आमचे गुरुजी सांगत असतात पाठामध्ये, संसार करत असताना माणसानं खालच्या माणसाकडे बघून संसार करावा आणि परमार्थ करताना आपल्या वरच्या माणसाकडे बघून परमार्थ करावा. परमार्थ करायचा असेल आपण ज्ञानोबाऱ्यांकडे बघून करावा, तुकोबाऱ्यांकडे बघून करावा, छत्रपती शिवाजी राजांकडे बघून परमार्थ करावा. आणि संसार करताना आपल्यापेक्षा खालच्या माणसाकडे बघून संसार करावा. म्हणून बरं का, जगात रावणा इतका जगात कोणी श्रीमंत झाला नाही, पण त्याचीही काही इच्छा अपूर्ण राहिल्या. स्वर्गाला शिडी करायची होती, ती करू शकलं नाही का. सोन्याला सुगंध आणायचा होता, तोही रावण आणू शकला नाही. आणि खरा समुद्र गोड करायचा होता, तोही सुरू राहिला. विचार करा, रावणाचं जिथं झालं नाही तर आपली काय कथा आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून आपल्यापेक्षा खालच्या म्हणून फॉर्च्युनर वाल्यांनी कधी हेलिकॉप्टरकडे बघायचं नाही, त्यानं काय करायचं, त्यानं डिझायरवाल्याकडे बघायचं. त्या डिझायर कारवाल्यांनी फॉर्च्युनरकडे बघायचं नाही, त्यानं मोटरसायकलवाल्याकडे बघायचं, तर समाधान बिघडत नाही. मोटरसायकलवाल्यानं कारकडे बघायचं नाही, त्यानं सायकलवर चालणाऱ्याकडे बघायचं. देवा निदान याला सायकल आहे, मला तर मोटरसायकल आहे. त्या सायकलवाल्यानंही मोटरसायकलवाल्याकडे बघायचं नाही, त्यानं पायी पायी चालणाऱ्याकडे बघायचं. आपल्याला तर देवानं निदान सायकल तरी दिलेली आहे. आणि जे पायी पायी चालतं त्यानं ज्याच्या पायात चप्पलाच नाही त्याच्या पायाकडे बघायचं. देवानं मला निदान चप्पल तरी पायात घालायला दिली. आणि ज्याच्या पायात चप्पलही नसल त्यानं काय करायचं, ज्याला एकही देवानं पाय दिला नाही त्याच्याकडे बघून जगायचं. अरे देवानं निदान मला 2 पाय तरी दिले आणि 2 हात तरी दिले, त्याच्या बळावर मी जग उभं करू शकतो. असं जर झालं तर समाधान भेटतं बघा, नाहीतर जगात कुणालाच समाधान भेटत नाही. म्हणून आपल्या खालच्याकडे मग तुकोबाराय म्हणतात, ठेविली अनंते तैसी ती राहावी, पण चित्ती असू द्यावी समाधान. आणि चित्तात जर समाधान ठेवलं नाही तर पुढचं चरण, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. बरं का, वाहिल्या उद्वेग आपण जर म्हणलं असं, पण नशिबातल्या गोष्टी कुणालाच चुकत नाही. दुःखची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. आपलं प्रारब्ध आपल्याला भोगल्याशिवाय राहू शकत नाही महाराज. नशिबातल्या गोष्टी कुणालाच चुकत नाही. लल्लाटीचे लेणे म्हटलंय. म्हणून कारण प्रत्येकाला प्रारब्ध आहे. अहो माणसालाच नाही, प्रत्येक वस्तूला प्रारब्ध आहे. मातीच्या भांड्याला प्रारब्ध आहे. उत्तम मातीचं भांड काल्याच्या कीर्तनात देवाच्या समोर लटकवतात का, ते कलश म्हणून, काल्याची दहीहंडी म्हणून. आणि त्याच्या खालच्या दर्जाचं प्रारब्ध व्हायला एकाच भांडीपासून निर्माण झालेलं. म्हाताऱ्या व्यक्तीला उठता येत नाही, थुंकण्याची व्यवस्था त्याच्यात केली असते. एकाच आव्यातून निघालेले मडकं एक काल्याच्या कीर्तनामध्ये जातं, अनेक म्हाताऱ्या बाबाला उठता येत नाही म्हणून त्याच्या सोयीकरता वापरल्या जातं. इतकंच नाही, या फुलं सुद्धा प्रारब्ध आहेत बघा. किसी की लाशों पर फूलों की लड़ी है, तो किसी की लाश बिगर दफन में पडी है. नाही का, जी उत्तम प्रकारचे जे फुलं असतात ते देवाच्या चरणावर जातात, देवाच्या गळ्यात जातात. ज्यांचं प्रारब्ध चांगलं नाही ते प्रेताकरता वापरल्या जातात.
प्रत्येक वस्तूला प्रारब्ध, इतकंच नाही लोखंडाला सुद्धा प्रारब्ध आहे बघा. आता हे माईक बघा, हे लोखंडच आहे, पण भाग्यवान लोखंड आहे बरं का. इथं त्याला माणसं घरी झोपली असतील, पण त्याला नामस्मरणाचे ध्वनी त्याच्यावर आदळतात. बरोबर आहे की नाही? बरोबर का. प्रत्येक हे बघा, एका फुटाचं लोखंड होतं, त्याचे 2 तुकडे केले, एकाचा चिमटा केला आणि एकाचा चमचा केला. दोघांचं प्रारब्ध बदलल्या गेलं. काय झालं? चिमटे और चमचे की होत बडी तकदीर. चिमटा कशा करता? चुलीतले निखारे उचलण्याकरता, विस्तो असतो ना तो उचलण्याकरता. आणि चमचा कशा करता? खिरीच्या पातेल्यातली तूर खीर खाण्याकरता, मजा मारण्याकरता. एकाच फुटाचं लोखंड तुकड्या केल्या गेला, एकाचा चमचा झाला आणि एकाचा चिमटा झाला. चिमटे और चमचे की होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खावे खीर. आताचे चमचे खीरच खायलेत. बरोबर आहे का नाही? मी चमच्याचं सांगायला तुम्ही का हसता? हे पूर्वी चमचे नव्हते डॉक्टर साहेब, हे चमचे आता आले नाही का? बरोबर आहे का? पूर्वी माणसं हाताने खायचे का नाही पोहे? आता सकाळ झाली, प्लेट आली, पोहे आले, त्या पोह्याच्या आणि प्लेटच्या मध्ये घुसला चमचा. का? पोह्याच्या त्या प्लेटच्या मध्ये घुसायची काय गरज? अरे जो दोन्हीच्या मधात घुसतो त्याच नाव चमचा आहे का? म्हणून चिमटे और चमचे की होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खावे खीर. चमचा सारखी मजा मारतो खिरीतल्या पातेल्यात आणि चिमटा सारखी निखारे उचलतो. तसं आपलं तसंच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वाहिल्या उद्वेग, वेळ झाली का आपली? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. मग महाराज आम्ही काय करावं? काही नका करू, तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पायी. काय नाही, जे करल तर माझा देवच करल, चांगलं करल तर माझा देवच करल आणि माझं वाईट करल तर माझा देवच करल, त्याच्यावरच विश्वास ठेवा. पण माणसं बेईमान आहेत बघा. चांगलं केलं तर पठ्ठ्यानं केलं आणि वाईट केलं तर देवानं केलं. असं नका करू, तुका म्हणे घालू तयावरी भार. अरे द्रौपदीने काय केलं? सगळा देवावर भार घातला. ज्यावेळेस तो प्रसंग महाभारतातला सगळ्यांनाच माहितीये बघा. ज्यावेळेस ते द्यूतक्रीडा सगळं महाभारत आपण पाठ केलं बघा, महाभारत सांगायची गरज नाही. ज्यावेळेस ते 5ही पती तिनं बघितले, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराज, युधिष्ठिर. तिला वाटलं या सभेमध्ये मला कोणीतरी माझ्याकडून धावल. तिनं आवाज दिला आपल्या 5ही पतीला, वाचवा मला स्वामी. चौघांनी मना खाली घातल्या. गरम रक्ताचा दादा भीम ताडकन उठला. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात, थांब भीमा. ट्रकला ब्रेक लागल्यासारखा भीम जाग्यावर थांबला. तिला वाटलं माझे सिंहासारखे 5 पती कोणत्याच कामाचे नाहीत. लक्ष गेलं द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, 180 वर्षांच्या भीष्माचार्यांकडे बघितलं. तिला वाटतंय माझे नात्यानं सासरेत, मामाजी. तिनं हाक मारली, वाचवा मला मामाजी. त्यांनी सुद्धा सत्तेपोटी मान खाली घातली. आता द्रौपदीचा राग अनावर झाला आणि भर सभेमध्ये द्रौपदीने भीष्माचार्याला प्रश्न केला. द्रौपदीने, आचार्य मी हरल्या गेले का? कारण माझ्या पूर्वी माझे 5 पती जुगारात हरल्या गेले. ते पारतंत्र्यात आहेत, कौरवाच्या ताब्यात आहेत. मग पारतंत्र्यात राहणाऱ्या पांडवाला स्वतंत्र द्रौपदी पणावा लावण्याचा उरतो का अधिकार आचार्य? ते आधी हरले आणि मला डाव लावतात. भीष्माचार्य म्हणले, पोरी आता जरी तुझं खरं असल, पण मी आता त्या पार्टीचं खाल्लेलं आहे. ही बिमारी तेव्हापासून आहे बघा. विचार करण्यासारखी तिला वाटलं आता या जगामध्ये मला कोणीच सोडणार नाही. म्हणून तिनं काय केलं? अरे द्वारकेच्या राजा कुठं गुंतला असतो म्हणजे काय केलं? द्वारकेच्या राजाची आठवण केली. म्हणजे तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाय. असो, वेळ माझी पूर्ण झालेली. जे काही चुकीत असेल माझ्या बुद्धीचे दोष, योग्य ज्ञानोबारायांचा प्रसाद. ही झालेली सेवा माझे गुरुवरे वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी,
परमपूज्यनी शंकरजी महाराज पंचाळ गुरुजी आणि गुरुवारी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। जितनी मेहरबानियां आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है। कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरमी मुझ में ऐसी कोई बात नहीं। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। गोड असं नियोजन गावकऱ्यांनी केलं, उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन आणि आमची आवडीची सिस्टीम आमच्या विजय भाऊ त्यांच्याकरता सिस्टीमवाले आमच्या विजय भाऊ करता जोरदार टाळ्या वाजवा बघा। फार सिस्टीम सगळ्या महाराष्ट्रात पोहोचली। जोग महाराजांच्या सप्त्यामध्ये गोडांची सिस्टीम असते बघा। आळंदीतल्या प्रत्येक नाही का आपण नाही सिस्टीम कुठेही काही वापरतात, पण खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाया करता त्यांचं फार मोठं माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे विजय भाऊ असतील त्यांनाही नमस्कार। आमचं गोड असे गायनाचार्य हनुमानजी महाराज जगताप असतील, इकडे आमचे भागवत महाराज, इकडे गोपाल महाराज ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला, आमचे एकनाथ दादा पवार त्यांनी आमच्या बाबाजी खोकराळे यांच्याकडून मला हे कीर्तनाचं निमंत्रण दिलं। डॉक्टर साहेब असतील, आणखी काही गावातली प्रतिष्ठित मंडळी असतील, सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो। आणि आपलं हे कीर्तन उद्यापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला येणार आहे। यूट्यूब चॅनलचं नाव आहे गजर मुक्ताबाईचा। हे आमचे यूट्यूब चॅनल आमचे माझे गुरुबंधू गजानन महाराज गायकवाड हे उत्कृष्ट मृदंग गोड वाजवतात। बुलढाण्याहून माझ्याकरता माझ्यासोबत इथपर्यंत आले। आम्ही एका ताटात खाल्लो, एका ताटात जेवण केलं, सोबत अभ्यास केला 5 वर्ष। त्यांनी तेही मृदंग वाजवतात, पण आम्ही भावाप्रमाणे म्हणले महाराज तुमचं मी कीर्तन शूटिंग करायला येतो। हेच वारकरी संप्रदाय शिकण्यासारखं आहे। त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा बघा। म्हणून गजर मुक्ताबाईचा या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका। हे कीर्तन उद्या दुपारपर्यंत तुम्हाला कधीही बघायला भेटेल। आपलं या गावात कीर्तन झालं होतं म्हणून असो। परत माझी सेवेला नतमस्तक होतो। विठ्ठल जय जय विठ्ठल जय